नमस्कार. होमशे वनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज नारळी पौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला हलवाई स्टाईल नारळाची बर्फी कशी करायची ते दाखवणार आहे. नारळाच्या वड्या वरचेवर घरी केल्या जातात, पण हलवाई स्टाईल नारळाची बर्फी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा बघून घेऊया. सगळ्यात आधी डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेलं आहे 125 ग्रॅम. दूध मी इथे घेतलेलं आहे 125 ग्रॅम. साखर 200 ग्रॅम. वेलची पूड 1 चमचा. खवा मी इथे घेतलेला आहे 75 ग्रॅम. सजावटीसाठी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा कोमट दूध घेतलंय आणि त्यात 8-10 केशराच्या काड्या घालून ठेवलेल्या आहेत. सगळ्यात आधी मी एका पॅनमध्ये साखर घालते आणि आता यामध्ये मी दूधही घालते. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपली साखर व्यवस्थित दुधात विरघळली गेली पाहिजे. हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचंय आणि या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर आपल्याला ह्याचा एकतारी पाक असा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या या मिश्रणाला छान उकळी फुटली आहे. आणि आता पाक जरा घट्टही झालाय. आता आपण तो एकदा चेक करून घेऊया. हा बघा आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि खवा या दोन्ही गोष्टी घालायच्या. सगळं अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. पाकामध्ये आपलं डेसिकेटेड कोकोनट आणि खवा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये केशराचं जे दूध आपण केलेलं होतं ते घालायचंय. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय त्याला. 1-2 मिनिटं ढवळल्यानंतर मिश्रण पॅन पासून सुटायला लागलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड घालणार आहे. सगळं मिश्रण छान एकजीव करून आता मी तूप लावलेल्या एका ट्रेवर हे मिश्रण पसरवून घेणार आहे. आपलं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता किंचित जाड असं हे मिश्रण मी ठेवलेलं आहे, कारण का बर्फी थोडीशी जाडच छान लागते. आणि त्यावर मी आता पिस्त्याचे जे आपण काप घेतले होते ते सजावटीसाठी घालते आणि थोडासा चांदीचा वरखही लावून घेणार आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं झाली की आपण सुरीने वरचेवर असे बर्फीला ट्रेमध्येच काप देणार आहोत आणि तासाभरानंतर जेव्हा आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली असेल तेव्हा त्याचा अगदी छान तुकडा निघेल. तुम्ही बघू शकता मी एकसारखे असे चौकोनी काप करून घेतलेले आणि आता मी हे मिश्रण 1 तासभर सेट होऊ देणार आहे. तासाभरानंतर आपली बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि मी त्यातला एक तुकडा आता तुम्हाला कापून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान सेट झाली आहे बर्फी आपली. अशाच प्रकारे मी सगळ्या बर्फीचे तुकडे आता कापून घेतलेले. आपली हलवाई स्टाईल नारळाची बर्फी अगदी उत्कृष्ट तयार झालेली आहे. चवीलाही अगदी तशीच लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या नारळी पौर्णिमेला ही हलवाई स्टाईल नारळाची बर्फी नक्की करून बघा.